मनोज जरांगेंच्या आडून ठाकरे आणि पवारांचं राजकारण। संभाजीनगरमधून राज ठाकरेंचा आरोप, माझ्या वाटेला जाऊ नका, माझं मोहोळ उठलं तर सभाही घेता येणार नाही, राज ठाकरेंचा इशारा। मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, आरक्षण द्यायचंच तर जातीऐवजी आर्थिक निकषांवर द्यावं, अशी सूचना। महायुतीची 3 लोकांची कंपनी, ते कुठून चौथा घेणार, महायुतीत जाण्यावर राज ठाकरेंचं भाष्य। राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे आमचे कार्यकर्ते असले तरी ती पक्षाची भूमिका नाही, तर शिवाजी महाराज सुद्धा दिल्लीला गेले होते, असं उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं समर्थन। मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना, नितेश राणेंची टीका, जरांगेंच्या आंदोलनाचा मराठ्यांना कमी, मुस्लिमांनाच जास्त फायदा झाल्याचाही केला आरोप। मला अटक करण्यासाठी 4 षडयंत्र केली होती, परमबीर सिंगांच्या गौप्यस्फोटानंतर फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप। परमबीर सिंगांचे आरोप हे राजकीय षडयंत्र, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी जबाबदारीनं बोलावं, असाही सल्ला। बच्चू कडूंनी अचानक शरद पवारांची घेतली भेट, महायुतीला दिलेल्या मागण्या पवारांना सादर, सुप्रिया सुळे म्हणाल्या चांगल्या लोकांनी एकत्र यावं। उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या घोटाळेबाज गुप्ता बंधूंची भेट घेतली, खासदार नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप, इलेक्शन फंड गोळा करण्यासाठी ठाकरेंचा दौरा, म्हस्केंची टीका। उद्धव ठाकरेंना दिल्लीमध्ये जाऊन काय मिळालं, आशिष शेलारांचा सवाल, विधानसभेचे निकाल लागताच महाविकास आघाडी फुटेल, असाही दावा। बच्चू कडूंनाही पवारांनी काय दिलं याचा अभ्यास करण्याचा सल्ला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। जालना जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी, 174 किलोमीटर रेल्वेच्या मार्गासाठी तब्बल 7,105 कोटी रुपये मंजूर। कांस्यपदक विजेत्या अमन सेहरावतचा मॅच सुरू होण्यापूर्वीच चमत्कार, रात्रीतून केलं 3.5 किलो वजन कमी। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वायनाडमधल्या भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी, 30 जुलैला झालेल्या भूस्खलनात 400हून अधिक लोकांचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।